मकर राशीचं चिन्ह मगर आहे. मगर अशी पाण्यात पोहडलेली, पण चेहरा जो आहे तो हाणासारखा. मकर राशी लोक जरी राखट असली तरी चेहऱ्यावर एक गोरवा असतो त्यांची. खूप असं गोंडच दिसायला. जरा कृश असतात. कामाचं म्हणजे वर खोलीत म्हणतो किंवा काम जास्त करणारे असतात, कष्ट करणारे असतात. त्यांना पहिल्यापासून कष्टाची सवय असतेच आणि ते कष्टच करणारे असतात थोडं. आणि कष्टाने म्हणा कशाने म्हणा पण ते थोडेसे पुरुष असतात. तब्येत चांगली असते, काटक असतात. काही त्याच्याबद्दल असतं. खाणं पिणं पण व्यवस्थित असतं. स्वतःला जे हवं ते व्यवस्थित खातात पितात. व्यवस्थित त्यांना मात्र व्यवस्थित खाणं पिणं लागतं. तुम्ही काही द्याल आणि त्यांना जर आवडलेलं नसेल तर ते खाणार नाही. खातील पण त्यांना आवडले नीट नेटकं असंच ते खातात आणि त्यांना ते मिळतंही म्हणा आपोआप. त्यामुळे तोही काही प्रश्न नाही. पण सगळ्या गोष्टी त्या अशा प्रकारे ते सांभाळत असतात. म्हणजे ही लोक आहेत ना, कुटुंबप्रिय असतात बरं. मकर राशीची जरी असली ना तर कुटुंबाकडे त्यांचं चांगलं लक्ष असतं, बारीक लक्ष असतं की आपल्या कुटुंबाने वेळेत सगळं नीटनेटकं करावं. सगळ्या गोष्टी अभ्यास व्यवस्थित, मुलांकडे लक्ष देणार, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणार. खूप बारीक लक्ष असतं या लोकांचं. मकर राशीची लोक भयंकर कुटुंबाकडे चांगलं लक्ष देतात. सिंह राशीची पण खूप लोक स्त्री असेल तर ती जास्त चांगली देते. आणि मकर राशीची लोक सुद्धा कुटुंबाकडे खूप प्रेमाने करत असतात. सगळं कुटुंबावर प्रेम करणारी असतात. पण ही रास आहे अर्थतत्वाची. अर्थ मिळवण्याकडे ह्यांचं खूप लक्ष असतं. आणि शिक्षण त्यांचं जनरल जे व्हायचं असतं ते होतंच. म्हणजे जे काही त्यांना करायचं असतं तर ते करतातच. पण शिक्षण पैसे मिळवण्यासाठी काय करायला लागेल, त्याच्यासाठी काय मला जास्तीचं शिक्षण घ्यावं लागेल, हे त्यांच्याकडे ते जास्त लक्ष असतं. की मला पैसा कशातनं मिळेल, मी कुठलं शिक्षण घेतलं म्हणजे मला पैसा मिळेल. त्यासाठी ते अतोनात कष्ट करतात. अकॅडमिक करिअर करतीलच असं नाहीये, म्हणजे करत नाही असं नाही. काही लोक करतात, असंही नाहीये की अकॅडमिक करिअर करून चांगल्या डिग्र्या मिळवतात, सगळं मिळवतात. पण ह्या लोकांचं प्रायोरिटी ही पैसे मिळवण्याकडे असते. त्यामुळे त्याच्यासाठी जे शिक्षण असतं ते व्यवस्थित मिळतात. आणि ह्यांच्याकडे व्यवसाय सुद्धा, नोकरी सुद्धा, अकाउंटन्सी, कारकुनी या गोष्टीतच असतात की ज्या गोष्टीत अर्थ आहे, पैसा आहे, जिथे तुम्हाला लिहायला मिळेल, ह्या गोष्टी असतात तिथे. अधिकार सुद्धा मिळाले तरी ह्या लोकांना हळूहळू वर जावं लागतं. डायरेक्ट अधिकार फार कमी लोकांना मिळतात. मग त्यांचे बाकीचे पर्सनल ग्रह आहेत ना ते चांगले असतील असं आहे. पण ही लोक जी असतात ते स्टेप बाय स्टेप वरती जातात.